इकडे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी राज ठाकरे यांची आज भेट घेतली। त्यांच्यासोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील उपस्थित होते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघतोय उत्तर मध्य मुंबईमधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचार त्यांचा सुरू आहे आणि यामध्येच प्रचारात वेळ काढून त्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। सोबत आशिष शेलार सुद्धा होते आणि साधारणपणे अर्धा ते पाऊण तास या सगळ्यांमध्ये चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते। कुठलीही प्रतिक्रिया त्यानंतर माध्यमांना उज्ज्वल निकम किंवा आशिष शेलार यांनी दिली नाही। मात्र ज्या प्रकारे राज ठाकरे यांनी विंशर्थ नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलेला आहे, मनसेचे अनेक नेते पदाधिकारी हे महायुती सोबत प्रचाराला सोबत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठा मतदार हा मनसेच्या बाजूने आहे आणि महायुती सोबत आहे आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर ही भेट मानली जाते। अर्थातच आपण बघतोय की एकीकडे प्रचार सुरू असताना उज्ज्वल निकम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन पुढची जी प्रचाराची रणनीती असेल किंवा विविध प्रचाराचे मुद्दे असतील त्या संदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळते। अमोल, वेदांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।